नगरपालिका निवडणुकांमध्ये सलोख्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मात्र महानगरपालिका निवडणुकांच्या आधीच तलवार काढलेली आहे। कधी नव्हे ते उद्धव ठाकरे आणि महानगरपालिका यांच्याबद्दल कधीही न बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी थेट पालिकेच्या स्वच्छ मुंबई अभियानावरती ताशेरे ओढलेले आहेत। चाहे महाराष्ट्र सरकार का कोई विभाग हो या मुंबई की महानगरपालिका हो, सब जगह अब सफाई की मुहिम हमको करनी होगी और भ्रष्टाचारियों के खिलाफ, भ्रष्टाचार करने वालों के खिलाफ इस जंग को हमको अंतिम रूप से जीतना होगा। मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच थेटपणे उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधलाय आणि येत्या महापालिका निवडणुकीत भ्रष्टाचार निपटून काढण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे किमान पालिका निवडणुकीत तरी दोन्ही पक्षांचं मनोमिलन शक्य नसल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई पूरी तरह से विकसित क्यों नहीं हो सकती, और इसका कारण इतना ही है कि जिस प्रकार से हमारा पैसा ये भ्रष्टाचार के माध्यम से आज हमको बहता हुआ दिखाई देता है, इस भ्रष्टाचार को अगर हम रोक ले तो मुंबई को दुनिया की सर्वोत्तम नगरी बनने से कोई भी नहीं रोक सकता। मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छता मोहिमेचीच री मग आशिष शेलारांनी ओढली। शौचमुक्त मुंबई मोहिमेत सलमान सक्रिय झालाय। त्याच्या वाढदिवशीच पालिकेनं कॅम्पेन सुरू केलं, पण भाजपनं सलमान ऐवजी कलानगरवासियांना प्रकाश आमटे किंवा मदन मोहन मालवीय का चालले नाहीत असा सवाल केलाय। प्रकाश आमटे जी का जन्मदिन चुना, ना पंडित मदन मोहन मालवीय का जन्मदिन चुना, ना भाऊ चाहिए ना भैया चाहिए। महानगर पालिका में बैठे हुए कलानगर के नेताओं ने दिन चुना तो सलमान खान के जन्मदिन का चुना। ना भैया ना भाऊ, भाई चाहिए। वर्षभरापासून भाजप पालिकेत एकट्यानं लढण्याची तयारी करते। त्याचाच भाग म्हणून शिवसेनेनं 100 कोटीचा कचरा घोटाळा केला। नाले सफाईतही 100 कोटीहून अधिक पैसा गहाळ झाला। रस्ते बांधकामात 352 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय आणि कंत्राटदारांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांना गजाआडही व्हावं लागलंय। मी निश्चितपणे एक खात्रीपूर्वक सांगू शकतो की आता मुंबई महापालिकेत माफिया राजचा अंत येणार आहे। 14 मंत्री, त्यांच्यावर 14 मंत्र्यांवरती आरोप झालेले आहेत आणि महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका याचं जर काही चुकीचं चाललं असेल तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ते सगळं करावं। शिवसेना त्यांच्या बरोबर आहे। मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांना याची जाणीव असावी की गेली 20 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे, ती शिवसेनेची नाही। आणि असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना पहिलं विचारावं की त्यांचे प्रभाग अस्वच्छ का, त्याला कोण जबाबदार। पालिकेच्या कारभारावरून सेना भाजप नेत्यांमध्ये धुसफूस कायम सुरू होती, पण आता थेट मुख्यमंत्र्यांनीच तलवार काढल्यानं घमासान होणार हे नक्की झालंय, ज्याचा ट्रेलर काल पाहायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।